बाकी एक गोष्ट मात्र खरी माधव, तुम्ही आम्हाला एकदम असं प्रसिद्ध पुरुष करून टाकलत. म्हणजे हो, म्हणजे न्यायमूर्ती माधवराव रानड्यांना विषम ज्वरातून वाचवणारे डॉक्टर विश्रामरावजी घोले असंच मुळे हल्ली आम्हाला संबोधलं जात. आम्ही ज्योतिराव फुलांना ट्रीटमेंट दिली होती. आता तुम्ही आणि ज्योतिराव फुले दोघंही आपल्या एक्स्ट्राऑर्डिनरी कामामुळे महाराष्ट्रात मान्यता प्राप्त झालेले आहात आणि मी तुमचा डॉक्टर. त्यामुळे आता मी सुद्धा एक मान्यता प्राप्त प्रसिद्ध पुरुष झालेलो आहे. रस्त्यातून जाताना, सभा समारंभात, मित्र परिवारात लोक माझ्याकडे निर्देश करून तुमच्या विषम ज्वराची चर्चा करत असतात. एकीकडे आनंदही होतो, बरंही वाटतं आणि हसूही येतं. असो, त्या निमित्तानं तुम्हा सर्व मंडळींचा सहवास लाभला मला. मोठं प्रेमळ कुटुंब आहे तुमचं माधवराव. आमच्या घरातील मंडळीही फार खुश आहेत तुमच्यावर. म्हणजे तुम्ही आम्हा जीवावरच्या दुखण्यातून बरे केलेत म्हणून तर आहेतच, पण तुमचे बोलणे फार गमतीशीर आहेत म्हणूनही फार खुश आहेत. माधवराव, मला असं वाटतं की आपण आयुष्याकडे खूप अटीतटीने पाहतो आणि या सगळ्यात मोठ्या आनंदाला मुकतो. किरकोळ अपमान, लहानसहान दुःख, छोट्या मोठ्या अपयशांचे फटके छातीशी कवटाळून बसतो. आपण खळाळत, उड्या मारत, सतत पुढे पुढे धावणाऱ्या झऱ्यासारखं असलं पाहिजे असं मला वाटतं माधवराव. स्वच्छ, मोकळं, वाहत्या पाण्यासारखं. मृत्यू खूप जवळून बघतो आम्ही डॉक्टर्स, आणि म्हणूनच बहुतेक जिवंत असणं हे किती व्हॅल्युएबल असतं हे वारंवार कळतं आम्हाला. व्हेरी वेल सेड डॉक्टर, व्हेरी वेल सेड. तुमचे हे विचार सदैव आमच्या लक्षात राहतील. आपल्या समाजास वेढून राहिलेल्या अनेक समस्यांविषयी विचार करता करता जगण्यातील मौज आणि हसण्यातील आनंदच कधी कधी विसरून जातो आम्ही. पण खरेच एक निर्मळ हास्य कितीही मोठा क्षीण घालवण्यास समर्थ असते. बरे डॉक्टर, तुम्ही येथेच बसा, आम्ही आलोच. पण जाऊ नका, नाहीतर तुमच्या निर्झराच्या फिलॉसॉफी प्रमाणे निघून जाल. दॅट वॉज गुड. या या तुम्ही. आलो. पाहिलं ना रमा वहिनी, माधवरावांसारख्या धीर गंभीर माणसाला सुद्धा वाण नाही पण गुण लागला. आपले बोलणेच असे आहे की लोक आवडीने, अगदी आवडीने हा गुण अंगी लावून घेतील. बरे, गेले कित्येक दिवस आपल्याला काही विचारावे अशी इच्छा होत होती. विचारू का? अहो, विचारू का म्हणजे काय? अलबत विचारा. अगो बाई, म्हणजे अलबत म्हणजे जरूर जरूर विचारा विचारा. म्हणजे रागवू नये, पण मला आपले असे कुतूहल होते की आपल्या देशात आयुर्वेदासारखे एवढे मोठे ज्ञान आहे, एवढे मोठे शास्त्र आहे, तरी सुद्धा आपण डॉक्टरकी शिकलात. म्हणजे गोऱ्यांची विद्या. असे का? म्हणजे त्यात असे काय विशेष आहे जे आपल्या आयुर्वेदात नाही? रमा वहिनी, उत्तम प्रश्न विचारला आणि कुठलाही पूर्वग्रह न बाळगता विचारलात हे विशेष. नाही, तसे मात्र नाही. हा, माझ्या मनी आयुर्वेदाविषयी श्रद्धा आहे हे मात्र खरे. पण तरीही आधुनिक मेडिसिन्सना नावं न ठेवता तुम्ही प्रश्न विचारलात हे महत्वाचं. मला असं वाटतं की कुठलंही शास्त्र किंवा विद्या ही परिपूर्ण नसते. त्यात किंचितची का होईना अपूर्णता असते आणि ती दूर करण्यासाठी म्हणा किंवा ती तशी असते म्हणूनच संशोधन किंवा प्रगतीस वाव असतो. आधुनिक वैद्यक शास्त्र हे मुख्यत्वे सत्वर रोग निवारण्याचं शास्त्र आहे आणि आयुर्वेद हे स्वस्थ आरोग्याचं साधन आहे, जे उत्तमच आहे. पण आधुनिक वैद्यक शास्त्र हे मुख्यत्वे करून सत्वर रोग निवारण्याचं शास्त्र आहे. शिवाय सर्जरी हे त्याचं एक महत्वाचं आणि उपयुक्त अंग आहे. नाही, आयुर्वेदातही शल्यचिकित्सा होती, पण वापर आणि संशोधनाअभावी ती आज कुठेच दिसत नाही. ती जवळजवळ लोपच पावली आहे. डॉक्टर, तुमच्या म्हणण्यानुसार दोन्ही शास्त्रांमध्ये गुण आणि दोष आहेत.
मग असे असताना डॉक्टर आणि वैद्य हे एकत्र नाही का येऊ शकत? म्हणजे योग्य ठिकाणी आयुर्वेद आणि योग्य ठिकाणी आधुनिक वैद्यक असे उपचार डॉक्टर किंवा वैद्य हे का नाही देत? याचं कारण एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राशी फटकून वागतं. एकाच ज्ञान घेता घेता माणूस म्हातारा होईल एवढं ज्ञान दोन्ही शास्त्रांमध्ये भरलेलं आहे. हे घ्या डॉक्टर, आमच्याकडून तुम्हास प्रेमाची भेट. अरे वा. खोटा संकोच दाखवून ही नाकारण्याचा वेडेपणा मी अजिबात करणार नाही. तुम्ही आमच्यासाठी आणली आहेत भेट म्हणजे आम्हाला काहीतरी आवडणारीच गोष्ट असणार. घ्या. आता खडखडीत बरे होऊन नाशकास जात आहात, पण प्रकृतीची हेळसांड करू नका. पाणी उकळूनच प्या. बाकी सगळ्या गोष्टी मी लिहून दिलेल्याच आहेत. येऊ मी? हो. माधवराव, शरपंजरी पडलेला पेशंट खणखणीत बरा होऊन असा उभा राहतो तेव्हा काय आनंद होतो ते एक डॉक्टरच जाणे. हो, डॉक्टर किंवा वैद्य. काय रमा वहिनी? म्हणजे म्हणजे काय ते तुम्हाला रमा वहिनीच सांगतील. बरे. आता मला निघायला हवं. नाही जास्त थांबलो तर तुमच्या बरोबर नाशकाला यावंसं वाटायला लागेल मला. ज्ञानवर्धित करणाऱ्या गप्पा, बरीचशी भेटवस्तू. नाही, निघतोच मी. येतो रमाबाई. अरे वा मोरोबा, ब्रावो. फारच धाडसी निर्णय घेतलाय तुम्ही. उत्तम. पण मला सांगा मोरोबा, तुमचे मतपरिवर्तन कसे झाले? ऐकलेत का माधवराव? मोरू मामानी फार उत्तम निर्णय घेतलेला आहे. विधवा पुनर्विवाहास ते तयार आहे. तत्वतः हा निर्णय उत्तमच आहे, पण या विषयावरील आपली काही मते मोरू मामांसमोर स्पष्ट व्हावी अशी आमची इच्छा आहे. तेव्हा आधी ती मते विचारात घ्यावीत, मग मोरू मामांचे मत पाहू. बोला. असे आहे, कोणताही पुरुष केवळ विधवेशी विवाह करावयास तयार झाला म्हणजे तो स्तुतीस पात्र झाला असे होत नाही. एवढेच नव्हे तर विधवेशी विवाह करण्यासाठी तो पात्र आहे की नाही हे पाहणे आधी महत्वाचे असते. केवळ तो विधवेशी विवाह करावयास तयार झाला म्हणजे तो सद्गुणांचा पुतळा किंवा संत पुरुष झाला असे होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे तो विधवेशी विवाह करतो आहे म्हणजे तिच्यावर उपकार करीत नाही, तर विधवा आणि कुमारिका असा भेदाभेद न मानता केवळ एक उत्तम सहधर्मचारिणी हवी एवढीच आशा मनी बाळगून असतो तो. त्या स्त्रीस तो योग्य तो सन्मान देऊ इच्छितो, तिचा प्रतिपाळ करण्यास तो समर्थ असतो आणि त्याचे मनी तिच्या प्रती आदर आत्मीयता आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे असते. केवळ सहजपणे उपलब्ध आहे असा दृष्टिकोन बाळगून जर तो तिच्याशी विवाह करत असेल तर ते गैर आहे आणि अशा वेळी त्या विधवेचा विवाह न झालेलाच परवडते. आणि मोरू मामा, आम्ही आता जे काही म्हणालो त्यातील कोणत्याही कसोट्यांवर तुम्ही उतरत नाही. माधवराव, अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे मी तिला मान देऊ शकणार नाही, मी तिचा सांभाळ करू शकणार नाही, कशावरून ठरवलेत तुम्ही? माझ्याविषयी काय माहितीये तुम्हाला असं? आणि मी तुमचा मामा आहे हे तुम्ही विसरलायत बहुतेक. मोरू मामा, आम्ही काहीही विसरलेलो नाही. तुमच्याबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल आम्हा सारेच ठाऊक आहे. आम्ही बाळम भटजी, भाऊसाहेब, आम्हा तिघांनाही तुमच्याबद्दल खडानखडा माहिती आहे.
कोल्हापुरात तुम्ही 5 एकर जमीन घेतली आहे. कोल्हापुरातच एक राहते घरही विकत घेतले आहे. अरू मामा, आम्हा सारे काही ठाऊक आहे. आता तुम्ही म्हणाल, जर आम्हा तिघांनाही एवढे सगळे ठाऊक होते तर आम्ही तिघेही कधीही तुमच्याशी काहीच का नाही बोललो. त्याचे असे आहे मोरू मामा, आमच्या माई, तुमच्या आई म्हणजे आमच्या आजी, या दोघींकडे पाहून आम्ही गप्प होतो. कारण त्यांचे जीवास ही गोष्ट फार लागली असती, म्हणून आम्ही सारे काही सोडून दिले. तेव्हा हा विवाह होणे नाही. तुम्ही तुमच्या सचोटीबद्दल आणि नेकीबद्दल खात्री पटवून देऊ शकलात तर आम्ही स्वतः तुमच्या लग्नासाठी खटपट करू. पण आत्ता मात्र हा विवाह होणे नाही. आम्ही जाणून बुजून त्या मुलीस फुपाट्यात ढकलणार नाही. कोणीच माझ्याशी बोलत नाहीये नीट. काही बोलायला गेलेच तर नुसतेच रागे भरतात. स्वतःचे विचार मोरू मामा आणि मुक्ताताईच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणण्याची मोठीच संधी आली आहे. पण मी तसे म्हटले तर सारी मलाच खाऊ की गिळू करीत आहेत. आणि स्वतःंची याबद्दल बोलू लागले तर त्यांनी मौनच पत्करले. काय म्हणावे याला? खरेच कोणी नाही माझे येथे. अगदी एकटी आहे मी. आजीची पेटी अगदी एकटे वाटेल तेव्हाच ती पेटी उघड असे म्हणाली आहे आजी. मला वाटते आज ती पेटी उघडायला हवी. खरेच अगदी एकटे टाकले आहे मला साऱ्यांनी. काका, हा, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एक गोष्ट सांगावयाची राहूनच गेली. होय, कोणती बरे? तुम्ही दिल्लीला राणीच्या दरबारात गेला होतात. त्याचं काय? नाही, त्याचे काही नाही. तेव्हा तुम्ही खास रमाबाईंसाठी आग्र्याचा पेठा आणला होता. होय. म्हणजे तुम्ही तो खास त्यांच्यासाठी आणला होता, पण आम्ही थोडी चव चाखली त्याची, तर तो अतिशय उत्तम होता हे सांगावयाचे राहून गेले होते. असे होय. असे होय म्हणजे काय? सांगण्याचा उद्देश असा की घरची मंडळी काय किंवा आमची स्नेही मंडळी काय, सारेच रमाबाईंचे कोड पुरवीत असतात. ताई काकू सांजोऱ्या करावयाशी शिकवितात, माई तर घासातील घास काढून देतात. दुर्गाक्का, सुभद्रा काकू, सगुणा वहिनी सारेच त्यांचे लाड करतात, त्यांचे कौतुक करतात. म्हणजे तसे रागे भरणे होतेच, पण ते स्वाभाविकच म्हणावयास हवे. आम्हीही त्यांच्यासाठी नित्य काही ना काहीतरी आणीत असतो. अभ्यासाची पुस्तके तर आणतोच, सूपशास्त्रही आणून दिले आहे. माधवराव, आम्ही सारे काही ऐकतो आहोत, पण आपला रोख लक्षात येत नाही आमच्या. आमचे म्हणणे असे की एवढी सारी मायेची माणसे असून देखील रमाबाईंचाच एकटे वाटते आहे. होय, पण मग कशावरून? त्यांच आज अगदी एकटे वाटते आहे, म्हणूनच त्यांनी आजीची पेटी बाहेर काढली आहे. आजीच्या पेटीबद्दल तुम्हाला ठाऊकच आहे ना? तसे असेल तर मग माधवराव, आपण म्हणता त्याप्रमाणे
घरची सारी मंडळी जर रमावहिनींच्या पाठीशी असतानाही त्याच असे वाटते आहे तर मग आपणासच आत्मपरीक्षण करावयास हवे. अगदी बरोबर. आमच्याकडून रमाबाईंस पुरेसा आपलेपणा मिळत नाही. त्यांना एकटेपणा जाणवतो. म्हणजे आमचाच काहीतरी दोष असणार. आपणही मला असे लागट बोलू लागलात तर वाटणारच ना मला एकटे. काका आता आपणच निवाडा करा. मोरू मामा आणि मुक्ताताई यांचे लग्न आपण पुढाकार घेऊन लावले पाहिजे असे मी म्हटले तरी आज काय चुकले माझे. नवमतवादाशी सुसंगतच नव्हे का ते. स्वतःची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांच्या मनात असाच विचार असेल असे समजून मी तो मांडला तर सारे विरुद्ध तर आहेतच. पण साऱ्यांनी मलाच बोल लावला. स्वतःपाशी हा विषय काढला तर स्वतःचे मौन. तुम्हीच सांगा नाही का वाटणार मला एकटे. मौन? अहो पण रमावहिनी हे लग्न होणे नाही असे मोरू मामास माधवरावांनीच सांगितले. हो. पण रमावहिनी खरे तर आम्हीही चकितच झालो होतो. कारण तत्वतः एक पुरुष जेव्हा एका विधवेशी लग्नासाठी स्वतःहून तयार होतो तेव्हा त्यासाठी आपले मत अनुकूल होणे स्वाभाविकच आहे नाही का. पण माधवरावांनी उपस्थित केलेले मुद्दे फारच महत्वाचे होते. अशी तयारी ही या विवाहासाठी एकमेव कसोटी होऊ शकत नाही. तो पुरुष किती प्रामाणिक, संसार सांभाळण्यास किती सक्षम आणि एकूणच किती सद्वर्तनी आहे याची पारख तर व्हावयासच हवी. आणि या कसोट्यांवर मोरोबा खरे उतरले नाहीत. स्पष्टच सांगायचे तर कार्यवाह साधून उद्या मोरोबांनी तीज वाऱ्यावर सोडले तर तिने विहीर जवळ करावी का. अगो बाई. रमावहिनी असे म्हणतात की योगी आणि वेडा ह्यांची बाह्य लक्षणे समानच असतात परंतु त्यातील फरक समजण्यासाठी पारखी नजर हवी हो जी माधवरावांकडे आहे. तुमचा प्रयत्न प्रशंसनीयच होता. येथील काय किंवा माहेरी काय नवीन विचार अंमलात आणण्याचा तुमचा प्रयत्न हा अभिनंदनास पात्र होता निसंशय. पण या उत्साहास सांगोपांग आणि सक्षम विचारांची जोड द्यावयास हवी. बरोबर ना माधवराव. रमावहिनी अहो या संयमी आणि विद्वान माणसाकडे आम्ही अद्यापही धडे गिरवित आहोत. मग तुमचे काय. तुम्ही तर ज्युनियर स्टुडंट म्हणजे तुम्ही तर आणखी धडे पक्के करावयास हवे कसे. हो ठेवते मी पेटी पडताळात.